नमस्कार. आपण जे काही वाचतो किंवा शिकतो ते सगळंच आपल्या लक्षात राहतं का? तर आज आपण बघणार आहोत की नोट्स काढण्याच्या पद्धतीत फक्त एक छोटासा बदल करून आपण साध्या माहितीचं खऱ्या ज्ञानात रूपांतर कसं करू शकतो. मला खात्री आहे हे बऱ्याच जणांसोबत होतं. म्हणजे आपण माहिती वाचतो किंवा ऐकतो, पण ती आपल्या मेंदूत काही टिकतच नाही. आणि यामागे ना आपली शिकण्याची निष्क्रिय पद्धत कारणीभूत असू शकते. तर आजच्या आपल्या या प्रवासात आपण आधी समजून घेऊ की नोट्स काढताना नेमकी अडचण येते कुठे. त्यानंतर नोट्स घेणे आणि नोट्स बनवणे यातला तो महत्त्वाचा फरक काय आहे ते पाहू. मग एका प्रात्यक्षिकातून हे सगळं प्रत्यक्षात कसं करायचं ते बघू. आणि शेवटी माहितीला ज्ञानात बदलण्याची जी ताकद आहे ना ती अनुभवू. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. आपल्या नोट्स आपल्यासाठी खरंच उपयुक्त का ठरत नाहीत हे जरा समजून घेऊया. बरोबर ना? आपण काय करतो, लेक्चरमध्ये किंवा पुस्तक वाचताना घाईघाईने मुद्दे टिपून घेतो. पण नंतर जेव्हा आपण त्या नोट्स पुन्हा वाचायला घेतो तेव्हा काहीच कळत नाही. असं वाटतं की हे आपणच लिहिले का? त्यातला संदर्भ किंवा एक मुद्दा दुसऱ्याशी कसा जोडलेला आहे हेच आठवत नाही. आणि मग त्या नोट्स अक्षरशः निरुपयोगी वाटू लागतात. मग आता ह्या समस्येवर उपाय काय? तर तो उपाय आहे ना, नोट्स घेणे आणि नोट्स बनवणे या दोन गोष्टींमधला फरक समजून घेण्यात दडलेला आहे. नोट्स घेणे म्हणजे काय? सोपं आहे. आपण जे काही ऐकतो किंवा वाचतो ते फक्त जसेंच्या तसं कागदावर उतरवतो. ही एक म्हणायला गेलं तर निष्क्रिय क्रिया आहे. यात आपला मेंदू फारसा विचार करत नाही. आणि याच्या अगदी उलट नोट्स बनवणे ही एक पूर्णपणे सक्रिय प्रक्रिया आहे. म्हणजे यात आपण माहिती फक्त लिहून काढत नाही, तर ती आधी समजून घेतो, वेगवेगळ्या संकल्पनांमध्ये संबंध जोडतो आणि मग आपल्या भाषेत आपल्या पद्धतीने तिची पुनर्रचना करतो. हे खरखरू कौशल्य आहे. हा फरक इथे अगदी स्पष्ट दिसतोय. एका बाजूला आहे फक्त माहिती उतरवून घेण्याची एक निष्क्रिय प्रक्रिया, ज्यामुळे फारसं काही समजत नाही. आणि दुसऱ्या बाजूला आहे एक सक्रिय कौशल्य, जे आपली समज तर वाढवतंच, पण वेगवेगळ्या ठिकाणची माहिती एकत्र जोडायलाही मदत करतं. अर्थात असं नाही की दोन्ही पद्धतींमध्ये काहीच साम्य नाही. दोन्हींचा मूळ उद्देश अभ्यास सोपा करणं, मुद्दे लक्षात ठेवायला मदत करणं आणि एकाग्रता वाढवणं हाच असतो. पण खरी ताकद, खरी जादू दुसऱ्या पद्धतीत आहे. चला, आता खूप थिअरी झाली. आता हे सगळं प्रत्यक्षात कसं काम करतं ते पाहूया. आणि यासाठी आपण आयुर्वेदिक औषधांचं एक छान उदाहरण घेऊ. ओके, तर आता आपण फक्त माहिती घेणार नाही आहोत, तर ती सक्रियपणे तयार करणार आहोत. आपण आयुर्वेदातली एक महत्त्वाची संकल्पना, दोष, याचा अभ्यास करणार आहोत. आयुर्वेदाचा पाया एका महत्त्वाच्या संकल्पनेवर आहे. ती म्हणजे प्राण, म्हणजेच जीवनशक्ती. ही शक्ती हवा, पाणी, अन्न अशा वेगवेगळ्या माध्यमांमधून वाहते. हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर हा जो प्राण आहे, ही जीवनशक्ती, ती 5 मूलभूत घटकांमधून वाहते: पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. आयुर्वेदानुसार हेच 5 घटक आपल्या शरीरात 3 प्रकारच्या ऊर्जा तयार करतात, ज्यांना दोष असं म्हणतात. आणि ते आहेत वात, पित्त आणि कफ. ठीक आहे, तर आपण आता वात दोषाबद्दलची माहिती गोळा करूया. समजा आपण फक्त मुद्दे टिपून घेतोय, म्हणजे आपण नोट्स घेतोय. यात काय आहे? वायू आणि आकाश, हालचाल, सडपातळ शरीरयष्टी आणि असंतुलनामुळे होणारे परिणाम, असे काही मुद्दे आहेत. आता पित्त दोषाबद्दलचे काही मुद्दे. हा अग्नी आणि जलाशी संबंधित आहे. याची वैशिष्ट्य म्हणजे मध्यम बांधा आणि मजबूत पचनशक्ती. आणि असंतुलनामुळे राग, अल्सर यांसारख्या समस्या होतात. ही सुद्धा आता फक्त कच्ची माहिती आहे, जी आपण उतरवून घेतोय. आणि शेवटी येतो कफदोष. हा जल आणि पृथ्वीशी संबंधित आहे. याची वैशिष्ट्ये आहेत जड, मंद, शांत. आणि असंतुलनामुळे लठ्ठपणा, थकवा येतो. ठीक आहे, तर आता आपल्याकडे या तीनही दोषांची अशी विस्कळीत सुट्टी माहिती जमा झाली आहे. आता खरी मजा सुरू होणार आहे. आता आपण या कच्च्या माहितीचं खऱ्या ज्ञानात रूपांतर करणार आहोत. बघूया कसं ते. बघा, आपण आतापर्यंत फक्त नोट्स घेतल्या आहेत, पण आता आपण नोट्स बनवूया. म्हणजे या माहितीची आपण अशी पुनर्रचना करूया की ती आपल्याला सहज समजेल आणि कायम लक्षात राहील. आणि हे बघा, जी माहिती आधी 3 वेगवेगळ्या पॅराग्राफमध्ये विखुरलेली होती, तीच माहिती आता या एका टेबलमध्ये किती व्यवस्थित बसलीये. आपण काय केलं? आपण फक्त 3 सोपे कॉलम बनवले. पहिला, प्रत्येक दोष कशाशी संबंधित आहे. दुसरा, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत. आणि तिसरं, की त्याचं असंतुलन झालं तर काय होतं. आता बघा, वात, पित्त आणि कफ यांची तुलना करणं किती सोपं झालंय. सगळं काही एकाच नजरेत, अगदी क्रिस्टल क्लिअर दिसतंय.
यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की त्या विस्कळीत माहितीपेक्षा हा तक्ता समजायला कितीतरी पटीने सोपा आहे. हीच आहे नोट्स बनवण्याची ताकद. आपण माहितीचं विश्लेषण करून तिला एका संरचनेत बसवतो आणि तेव्हाच तिचं खऱ्या अर्थाने ज्ञानात रूपांतर होतं. ही पद्धत वापरून कोणताही कितीही गुंतागुंतीचा विषय सोपा बनवता येतो. तर पुढच्या वेळी काही शिकताना स्वतःला हा प्रश्न नक्की विचारायला हवा, आपण फक्त नोट्स घेत आहोत की खऱ्या अर्थाने त्या बनवत आहोत? www.testwiser.com. Testwiser is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important, Maharashtra engineering admission counseling across multiple domains.